मी मंचरमध्ये आहे आणि माझ्या पाठीमागं हा जो प्लांट पाहत आहे ही आकाश डेअरी फार्म म्हणून हा डेअरी फार्म आहे. जरा ते झूम करा तिकडं जरा. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुधाचं जे काही प्रोडक्शन आहे ते तयार व्हायचं. जर आतमध्ये जर आपण पाहिलं तर हे दुधाचा हा जो प्लॅन्ट आहे तो बंद अवस्थेमध्ये आपल्याला आढळून येतो आहे. तुम्ही जर ते शटर वगैरे दाखवा, मधलं जे काही शटर आहे ते ओपन आहे आणि बाजूची जी काही शटर्स आहेत तर ती बंद असल्याचं आपल्याला आढळून येतं आहे. तर आपण इथं हे पाहूया का बराच मोठा प्लॅन्ट आहे. आणि झालं आहे काय की आजच वळसे पाटील यांनी एक मेळावा आयोजित केला होता आणि त्यांनी असा आरोप केला का ह्यासुद्धा डेअरीवर कारवाई झालेली आहे. ते पत्रकार ते विषय लावत नाही आणि ही डेअरी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची. मी जेव्हा माहिती घेतली तर संजय थोरात नावाचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष जे आहेत आंबेगाव तालुक्याची, त्यांच्या मालकीची ही डेअरी हा प्लॅन्ट आहे. आणि मला अजून एक धक्कादायक माहिती मिळालेली आहे की या डेअरीवर FDA विभागाने काहीतरी कारवाई केलेली आहे आणि कारवाईमध्ये काहीतरी आढळलं, त्यामुळं ही डेअरीचा जो काही परवाना आहे किंवा काय जे आहे प्रोडक्शन ते बंद केलेलं आहे अशी माहिती मला सूत्रांकडून मिळाली. तर झालं आहे असं की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जो प्लांट दिसतोय हा पूर्णपणे अनधिकृत जागेवर असल्यामुळं कालच मंचर पोलीस ठाण्यामध्ये संजय जाधव आणि संजय थोरात आणि अजून काही लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे अनधिकृत बिल्डिंग बांधल्याबाबत. तर याबाबतची जी काही माहिती आहे, आता जो काही नकली दूध भेसळीचा जो विषय झाला त्याच्यामध्ये ह्या डेअरीचा वगैरे काही उल्लेख वगैरे नव्हता, परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही डेअरी बंद करण्यात आलेली आहे आणि हजारो लिटर ह्याच्याकडून हे प्रोडक्शन व्हायचं. मला अशी माहिती मिळाली का ह्यांचं काही दूध संकलन नाही आहे, हे परिसरातल्या ज्या ज्या डेअऱ्या आहेत त्या डेअऱ्यांकडून दूध खरेदी करतात आणि या ठिकाणी ह्या दुधाचे जे काही पिशव्या आहेत त्या पिशव्यांमध्ये याचं पॅकिंग केलं जातं. आणि मला अजूनही माहिती मिळाली की याचे काही उपपदार्थ पण तयार केले जात आहेत. तर अगोदर चौकशी होणं गरजेचं आहे. मला मुळात सांगायचं आहे काय का याबाबत कोणत्याही पत्रकारांना माहिती दिली जात नाही. FDA विभागाच्या अधिकाऱ्यांनी इतकी मोठी कारवाई झालेली आहे, परंतु पत्रकारांना साधी कोणती माहिती येत नाही. इकडून तिकडून ज्या यांचे कोण विरोधक असतील किंवा कोण असेल यांच्याकडून आपल्याला ही गुप्त माहिती कळते, त्यानंतर आपण न्यूज करतो आणि अक्षरशः जीवा उदार राहून ही न्यूज करावी लागते. तर आता झालं असं का मला एक खूपच धक्कादायक माहिती मिळाली. जुन्नर आंबेगाव या दोन्ही तालुक्यामध्ये एक विषय असा झालेला आहे का A2 म्हणजे काय A2 मिल्क म्हणून एक हे आहे. त्याच्यामध्ये काय का जे गावठी गाय, गीर गाय किंवा पाली वगैरे ह्या वेगवेगळ्या हे ज्या गाया आहेत या गायांच्या दुधाला A2 म्हटलं जातं. यांच्यामध्ये नॅचरली फॅट चांगले असते आणि दुधाची गुणवत्ता वेगळी असते. तर जर्सी गायांपासून जे मिळणारं दूध आहे त्याला A1 म्हणतात. तर A1ची किंमत आहे 30 रुपये 35 रुपये आणि हे जे A2 दूध आहे जे गावठी गायांचं म्हटलं जातं, ह्या गावठी गायांचं दूध हे पुणे मुंबईला काही लोकांना फ्लॅटधारकांना हे जवळपास 70-80-90 रुपयांनी विकलं जातं. माहिती मला अशी मिळालेली आहे का ह्या जो प्लॅन्ट होता ह्या प्लॅन्टमधून मोठ्या प्रमाणात जे काही हे होतं दूध होतं ते A2 नसताना A1 दूध A2 दाखवून या ठिकाणी हे व्हायचं. या ठिकाणी आता ते प्लॅन्टचे ओनर देखील आलेले हेच ना, तर त्यांना देखील विचारूया नक्की काय कोणत्या स्वरूपाची आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, नक्की त्यांचं म्हणणं काय ते देखील घेणार आहोत. सर नमस्कार. आजच वळसे पाटलांनी आपल्या याचा उल्लेख केला, म्हणले का पत्रकारांना हे बाकीचा विषय काय दिसत नाही, काय काय याच्यावर कारवाई झालेली आहे आणि हे काय बिल्डिंग पण काहीतरी अनधिकृत असं मला कळलं. नक्की काय वस्तू सर? तुम्ही आलात तर म्हणजे आमच्यावरती गुन्हा कुठला दाखल झालेला नाही आहे. आम्हाला कंप्लायन्स सांगितलेत, म्हणजे जाळ्या व्यवस्थित नाही आहेत, स्वच्छता नाही आहेत, एक साधारण 56 मुद्दे दिलेत आणि ते मुद्दे कंप्लीट केल्यानंतर तुम्ही चालू करा. आमच्याकडं कुठलं भेसळीचं दूध सापडलेलं नाही आहे आणि कुठं काय पावडर सापडली किंवा मटेरियल सापडलं असं कुठलाही काही नाही आहे. आणि गुन्हा कळलं का आपलं जे काय प्लॅन्ट आहे तो सील केलेला आहे, पुढील आदेश येईपर्यंत आपण प्लॅन्ट चालू करायचं नाही असं म्हटलं जातं. बरोबर ना, मग बंदच आहे ना. म्हणजे काय त्रुटी आढळल्या म्हणजे तुम्ही सांगत होतात, मी तुम्हाला थांबवलं मध्ये. 56 मुद्दे जे आहेत ना ते कंप्लीट करायला सांगितले, ते कंप्लीट करा नंतर मग तुम्हाला परवानगी देऊ. गुन्हा नाही, निलंबन आहे आमच्यावरती.
नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो का तुमच्यावर काल एक मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. बरोबर आहे. त्याचं मी बोलतोय सर, आणि तेच तिकडून आहे का? प्लांट आहे हां, हां. म्हणून वगैरे. तो जो गुन्हा दाखल केला आम्ही 2023ला मी ऑर्डर दाखवतो, हा पूर्ण ही जागा आमची 86 गुंठे आणि 32 गुंठे एवढा मोठा प्लॉट आहे आमचा. आम्ही येणे केलेलं आहे, कलेक्टरची सही, प्रांताची सही आहे, सगळ्या परवानग्या आहेत. आता यांनी इथं खालच्या लेवलला राजकारण करून तो येणे ऑर्डर जी आहे त्या कोण नवीन मॅडम आल्यात प्रांतांनी ती कॅन्सल केली. नंतर त्याच्यानंतर काही नकाशे बदललेत आणि ते सांगितलं की हे अनधिकृत आहे. मग आम्हाला नगरपंचायतनी कुठं सांगितलं की तुमचा हा मजला अनधिकृत आहे, हे एवढं वाढीव बांधकाम केलं. आम्ही सगळं बांधकाम करून मी तुम्हाला आजला ऑर्डर दाखवतो, त्याचे पुरावे देतो लेखी का आमच्याकडे आजला FSI शिल्लक आहे. आम्ही जे काम केलं त्याचे यांच्याकडं नगरपालिकेकडं 1.5 वर्ष झालं आम्ही वाढीव बांधकामाची परवानगी मागितलेली आहे. म्हणजे हे करायला जे वाढीव केलं ना ते मजले वगैरे वाढवायचे आहेत. FSI तुमचा असाच शिल्लक असं शिल्लक आहे. हे सगळं काम झाल्यानंतर FSI शिल्लक आहे. पलीकडचा जो प्लॅन्ट आहे आमचा त्याच्यावरती पण आपल्याला एक मजला अजून शिल्लक आहे, जागा पण शिल्लक आहे. असताना ही कारवाई का? आता हे तुम्ही लोकांनी चौकशी करायची बाबा. वळसे काय पाटलांनी याचा उल्लेख का करावा? त्यांनाच तुम्ही प्रश्न विचारा का तुम्ही न्याय देता का अन्याय करता का काय करता. आम्ही शेतकऱ्यांचं 17-18 हजार लिटर दूध विकतो, इथं कोणाची कंप्लेंट नाही काय नाही, आणि तुम्ही हे सगळं राजकारण कशा करता धंद्यात. लोकांच्या पोटावरती पाय द्यायचं काम नाही करायला पाहिजे तुम्ही. आम्ही आजपर्यंत कोणत्याही डेअरीचा उल्लेख केला का मला सांगा कुणाच्या धंद्याचा? कधीच नाही आहे. मग तुम्ही हे का करता असे? तुम्ही त्यांचं जे काही भाषण झालं ते ऐकलंय? नाही ऐकलं मी अजून. त्यांनी असं म्हटलं का हे भाजपचे जे काय आहे त्यांच्याकडे पत्रकार ते काय बातम्या करत नाही, कारवाई झाली ते दाखवत नाही, हां हां. असं त्यांचं म्हणणं. तर कारवाई झाली म्हणजे गुन्हा तर नाही आहे, तुम्ही बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आहेत. बरं सर, तुम्ही जे म्हणाले 1 ते 64 असं म्हणाले, बरोबर, मुद्दे काढले होते, नक्की काय उणिवा होत्या त्याच्यामध्ये? आता तुम्ही आले तर आम्ही दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये जाळ्या लावलेल्या नाही आहेत, कामगारांसाठी कॅन्टीनची सोय नाही आहे, कामगारांसाठी तुम्ही ड्रेस बदलण्याची व्यवस्था करून घ्या, रूम दिली पाहिजे. त्याच्यानंतर पाणी जे वापरतो तुम्ही त्याचं गव्हर्नमेंटच्या लॅबमध्ये टेस्टिंगचे रिपोर्ट पाहिजेत. आमच्याकडे यंत्रणा सगळी आहे, पण त्यांचं म्हणणं हां ते काय ते आहेत, ही आहेत, सगळे यंत्रणा आहेत. तुमचं ते पाण्याचं फिल्टर दिसतंय, अजून एक प्लांट आहे वरती पाण्याचं, का सगळं फिल्टर होऊन पाणी येतं. हे सगळं असताना त्यांनी काय अजून काय त्यांचं म्हणणं आहे, हे जे पाणी येतं हे तुम्ही गव्हर्नमेंट लॅबला चेक करून त्याचे रिपोर्ट लावायला पाहिजेत. आता ती इथून पुढे लावू आपण. आणि आम्हाला बंद ठेवायला लावलं, अजिबात दुःख नाही त्याचं. आम्हाला नवीन शिकायला मिळतं आहे, कारण आम्ही आजपर्यंत चांगलंच काम करतो आणि अजून चांगलं काम करण्याकरता आमची तयारी पण आहे. आम्हाला ह्या कारवाईचं मेजर काय आढळून आलं चुका तुमच्या? मेजर वगैरे तुम्हाला जे काय कारणे दाखवा, नोटीस वगैरे काय दिलंय त्याच्यात? मेजर काहीच नाही. मी सांगितलं हेच मुद्दे आहेत असे सगळे. आणि पार्ट्यांची ॲग्रीमेंट पाहिजेत. आपण ज्यांचं पॅकिंग करतो त्याचा आमच्याकडे काही 15 वर्ष पार्ट्या काम करतात, 17 वर्ष काम करतात. मग त्यांची दरवर्षी कोण ॲग्रीमेंट काहींची राहिली तर ॲग्रीमेंट करायची. ठीक आहे, काही जे काही काही जे आहेत तर त्या उणिवा आहेत आणि ग्रामीण भागा त्या मानवी आरोग्याच्या दृष्टीनं कुठलं घातक आहेत असं काही नाही आमच्याकडं. हां हां. तर मला आता एक सांगायचं आहे, मी जेव्हा बातमी केली त्यावेळी मी एक मुद्दा घेतला होता. A1 आणि A2 हा जो प्रकार आहे, A1 म्हणजे आपल्या जर्सी गाईचं दूध आणि A2 हे जे आपलं आहे गावठी गीर गायांचं दूध. तर अशा तुमच्याबद्दल एक आरोप आहे, म्हणजे समजून घ्या का तुम्ही काय करताय का जे A2 नावाचं जे ब्रँडिंग आहे ते जर्सीचं दूध वापरता आणि A2चं ब्रँडिंग करता काही लोकांच्या फायद्यासाठी. आता आमच्याकडं A2वाले जे आहेत, जे A2चं ब्रँडिंग करतात, आपल्याकडे जे गीर गाईवाले आहेत ते बिचारे किती आहेत, सगळीकडे पोट भरतात, त्यांचं दूध आणतात, त्यांचं पॅकिंग करून घेतात आणि जातात. ते त्यांचंच दूध आणतात, त्यांचंच पॅकिंग करतात. आम्ही नाही आम्ही काय सगळं दूध A2 नावानं विकतो असं नाहीच आहे. आमचे स्वतःचे ब्रँड आहेत. ते जे आहेत ते त्यांची लोक खरेदी करणारी आहेत. ते इथं येऊन गेलेत, त्यांच्या गाया पाहिल्यात, त्यांचे गोठे पाहिलेत आणि ते त्यांच्याकडनंच घेतात. ती जी लोकं आहेत घेणारी ती पण त्यांच्याकडनंच घेतात. असं काय कुठं मार्केटमध्ये विकता येतं सेपरेट मार्केट हे ना आम्ही घेऊन जातोय असं काही विषय नाही आहे. तर थोडं साहेब मला जरा आपण मुद्देशीर चर्चा करूया. तर आता म्हणजे हा खूप सेन्सिटिव्ह विषय. A2 A1 विकायचं आणि A2चे पैसे घ्यायचे. तुम्ही पॅकिंग करताय, तुम्ही चेक करता का हे A1 आहे का A2 आहे? करतो ना, करतो की. मग काय अशी काय प्रोसेस आहे ती A1 A2? आहेत ना, A2ची टेस्ट होते ना A2ची. अच्छा. हो. आणि किती प्रोडक्शन करता, पेशव्या करता तुम्ही दररोज A2च्या?
नाही A2चं कमी असतं आमचं. त्यांचं दूध येतील, त्यांचं जेवढं दूध येतं तेवढंच ते पॅक करून घेऊन जातात आमच्याकडे. किती होतं प्रोडक्शन A2चं? A2चं असं त्यांचं 500, कधी 700, कधी 800, ज्यांचं जसं कलेक्शन होईल तसं ते करतात. बाकीचं आमचं दूध नेतात. रेग्युलर तुम्ही जर आमची बिलं पाहिली तर त्याच रेटनी आहेत सगळी. A2चं A2चं असं त्यांचं 500, कधी 700, कधी 800, ज्यांचं जसं कलेक्शन होईल तसं ते करतात. बाकीचं आमचं दूध नेतात. रेग्युलर तुम्ही जर आमची बिलं पाहिली तर त्याच रेटनी आहेत सगळी. आम्ही कुठं वाढवी विकलंय तर तुम्हाला बिलं दिसतील त्याची. तुमचे काही हे सगळं आम्ही दाखवलं त्या. तुमच्यावर म्हणजे असा अजून काही ते शो नाही केलं असा आरोप केला जातो सर का हे जे काही समाज आहे गिर गाय पाळणारा विशेषतः ही लोक ॲक्च्युली त्यांच्या दुधाचं एकतर खूप कमी प्रोडक्शन असतं ते तुमच्याकडूनच दूध घेता A1चं आणि फक्त A2च्या तुमच्याकडून हे केले जाते ब्रँड आहे त्यांचाच आहे. आमचा ब्रँड पण नाही. दूधही त्यांचंच आहे आणि त्यांचं ॲग्रीमेंट आहे आपल्याकडं. हे दूध आम्ही आणतो, हे आम्ही पॅक करतो, याची सगळी जबाबदारी आमची आहे. हे सगळं रजिस्टर आहे तिथं. मग ते दूध इथं येतं ना. घेऊन येतात ना. किती लिटर होतं तरी दररोज? मी सांगितलं ना 1000च्या आसपास होतं दूध. 1000, 1200, कधी सीझन वाईज असतं. त्यांचं काय प्रोडक्शन असं कलेक्शन नसते. जे येईल तसं देतात. किती लोकांचं येतं दूध ते? आता ते किती जणांचं आणतात ते मला नाही सांगता यायचं. त्यांचं दूध येतं. तुम्ही त्यांच्याबरोबर कोण येतं म्हणजे एखादा माणूस असेल ना तो एक जण येतो, 2 जण येतो, किती येतं काही नावं सांगता येतील सर तुम्हाला? आहे ना, बुटाबाई म्हणून एक जण आहे त्यांचा आणि त्यांचा ग्रुप आहे. तर तुम्ही त्यांच्याबरोबर जावा, त्यांचं कलेक्शन बघा, ते कुठं विकतात ते बघा, त्यांचं तूप तयार करतात ते बघा, दुधाची क्वालिटी बघा त्यांची. म्हणजे ही सत्यता पडताळून पहा तुम्ही. बुटाबाई नाव काय संपूर्ण त्यांचं? बुटाबाईचं पूर्ण नाव आता मला बघायला लागेल त्याचं. बुटाबाई ते कुठले आहेत हे बुटाबाई? काहीतरी बुटाबाई कुठले आहेत हे काय माहिती? ते सगळे गुजरात, राजस्थान. आता यांचं कुठं यांचा गोठा? आता अवसरीला आहे, बऱ्याच ठिकाणी आहे त्यांचं. जुन्नर तालुक्यामध्ये काही, इकडं राजनीला वगैरे काही आहेत, बऱ्याच ठिकाणी आहे त्यांचे. आम्ही कशाला पाहतो, त्यांचं दूध ते आणतात, प्रोसेसिंग चार्ज आमच्याकडून घेतात, पॅक करून घेऊन जातात. ते पिशव्या वगैरे त्याचा चार्ज देतात सगळ्या त्यांच्याच आहेत. मग नक्की 1000 लिटर तर दररोज होतं. हां हां. मला सांगा सर, एक गिर गाईचं ॲक्च्युली किती आहे म्हणजे दूध म्हणजे प्रोडक्शन होतं? मला तर असं माझ्या माहितीप्रमाणे काय फार तर 12 लिटर होऊ शकतं. बरोबर आहे ना. 12 लिटर झालं, 12 लिटर, 13 लिटर, 8 लिटर, 10 लिटरच्या पुढं असतं. 8 ते 12च्या दरम्यान गिर गाई दूध देते. आता मग मला काय सांगायचं सर, म्हणजे माझा मुद्दा असा आहे, फक्त हे नाही आपली चर्चा सर. तर त्यांच्याकडे 150 गायी आहेत. बरं 40% आता आपण बाकडस किंवा हे समजूया. आणि मग त्यांच्याकडे आपल्याला 150 गाई आहेत हे काय माहिती आहे का आपल्याला? त्यांच्याकडे किती गाई तिथं त्यांच्या तुम्ही त्यांच्याकडे जावा. त्यांचे किती गोटे आहेत ते 4 जण एकत्र आहेत. त्यांची नावं तुम्ही बघा. एकत्रित धंदा करतात ते. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन चौकशी करा. 150 गायी आहेत माझ्या माहितीप्रमाणे. माहिती कशाला, तुम्ही त्यांच्याकडे जावा. जाणार हां, त्यांना तुम्ही त्यांच्याकडे जा. ते काय करतात ते त्यांना विचारा. ते आमच्याकडे आलेलं दूध प्रोसेस करतात, पॅक करतात, हा एवढाच विषय आमच्याकडे आहे. पण त्यांच्याकडे गाई किती आहेत, त्यांचं दूध किती येतं त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे. त्यांनी दूध आणलं, A2 म्हणून आणलं, तेवढं पॅक करतात ते. सगळी जबाबदारी, त्यांचं ॲग्रीमेंट आपल्याकडे तसंच आहे. सगळी जबाबदारी त्यांची आहे. बरं, दररोज 1000 तुम्ही पिशव्या पॅक करून पाठवतो आणि तुमच्याकडे आम्ही नाही पाठवत. हां, तुम्ही ब्रँड करता. तेच त्या पिशव्या आणून देतात ते तुम्ही पॅक करता ना? हां, आम्ही पॅक करून त्यांना देतो. मग त्यांनी कुठं विकावं त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न आहे तो. तुमचा प्रश्न फक्त हे आणि हे सगळं अधिकृत आहे. हो, अधिकृत आहे सगळं. बरं, तुम्हाला काही उपपदार्थ वगैरे बनवायचं काय वगैरे लायसन्स आहे का इकडे? आहे ना. चीज वगैरे आहे. काही नाही, लोक चीज म्हणतात का असं वगैरे बनवायला तुम्हाला हे नाही, फक्त बल्क कूलर आहे तुमचा, बल्क कूलरमध्ये घ्यायचं आणि दूध पुढं फॉरवर्ड करायचं एवढंच आहे. तुम्ही हे सगळं पिशव्या बनवता किंवा हे करता, याचं काय प्रोसेस करता किंवा काय, त्याला काही लायसन नाही असं तुमच्यावर आरोप होतोय सर. चल, लायसन दाखवतो ना तुम्हाला. लायसनच दाखवतो ना, FDAचं लायसन दाखवतो. मी तोंडी सांगण्याच्याऐवजी पुरावा दिला का संपला विषय. नाही, मी काही अधिकारी नाहीये, परंतु जे काही प्रश्न आहेत. पण तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही जे बोलता ते समाजामध्ये जातं आणि ठीक आहे ना, तुम्ही दाखवू शकता. आपण तयार आहे सर. तुम्हाला जर दाखवायचं असेल तर आपण ऑन कॅमेरा, तुमची इच्छा असेल तर या ना. ठीक आहे, या, चला. तर सर मग आता हे प्रोडक्शन आपलं जवळपास 10,000 लिटर किती म्हणाला तुम्ही अगोदर? किती लिटर होतं संपूर्ण हे संकलन? 17-18 हजाराच्या आसपास असतं. आता खूप प्रचंड नुकसान होतं असं सर. प्रश्नच नाही ना. संपला ना शेतकरी. आज काय आम्ही एवढी मोठी गुंतवणूक केली आणि आज हे सगळं चाललंय, हे अत्यंत चुकीचं आहे ना. अगोदर काही जे काही अधिकारी होते त्यांनी अशा इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या का असं करायचं असं? काही लोकांना माहीत पण नाही. ज्या दिल्या होत्या त्या आपण पाळलेल्या आहेत ना, ते केलेल्या आहेत सगळ्या. हो.
म्हणजे खूपच काट्यावर चालल्यासारखं झालेलं आहे म्हणजे असं अटी नियमानुसार. सर तुमची मी पुन्हा हे करतोय का जर तुमची जर परवानगी असेल तर आपण दाखवू. तुम्ही म्हटले का थांबा तर आपण काय हे परवानगी करू. आहे ना. ओके सर ठीक. परवानगीला काय अडचण आहे त्याच्यात? तर हे कोल्ड रूम आहे. अच्छा कोल्ड रूम आहे. अच्छा लॉक केलेलं सर त्याला. तुम्हाला काय परवानगीच पाहिजे ना? नाही नाही मी काय परवानगी नाही फक्त जे आरोप आहे मी चप्पल काढू. मला तर इथं बऱ्यापैकी क्लीन तर दिसतंय आता तरी बंद असलं तरी पण क्लीननेस आहे. हे पॅकिंग युनिट दिसतंय आपल्याला. पॅकिंग युनिट आहे. आणि आम्ही फार मोठी माणसं नाही आहेत, छोटं काम करतो. या ठिकाणी आम्ही श्रीखंड बनवतो, काही लस्सी बनवतो. दही दही तर नाहीच आहे, श्रीखंड आणि लस्सी बनवतो. बाकी तुमचे जे कोणी आणि परवानगी नाही म्हणता ना ते पण दाखवतो. आपल्याकडे सगळ्या परवानगी बाय आहेत. प्रॉडक्ट बनवायला आपल्याला परमिशन आहे. मी लायसन्स दाखवतो ना तुम्हाला. काय हरकत नाही. बाकी काय अडचण आहे त्याच्यात? आणि तुम्ही स्वतः बोलतोय की हो कॅमेरा हो 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 हो. फोटो कशाला बोलतोय? तर मला सांगा आता याच्यामध्ये मग त्यांचं काय म्हणणं होतं तर मला तर व्यवस्थित अत्याधुनिक दिसतंय सगळं. आता आतमध्ये काय आपण गेलो नाही म्हणा. म्हणजे काय कर्मचाऱ्यांना रूमची कपडे चेंज करायसाठी खोली पाहिजे किंवा जे काय ते मुद्दे काढले. टाळ्या पाहिजे. आता हे ओपन नाही पाहिजे, आतमध्ये माशा डायरेक्ट आला नाही पाहिजेत. बरं बंदच करायचं. बंद पाहिजे. अजून बाकी असे बरेच आहेत. मी दाखवतो ना तुम्हाला मुद्दे. ऑर्डरच दाखवतो ना तुम्हाला. सर मला फक्त A1 आणि A2ची ग्रेडिंग कसं होतं त्याची जर काय आहे का आपल्याकडे ते दाखवलं तर म्हणजे टेक्निकली लोक तुम्हाला सांगतील ते. आमच्याकडची टेक्निकली लोक सांगतील. आता कोण नाही इथं ते. त्याची मशीन तर दाखवली तरी ठीक होईल सर. मी सांगितलं ना टेक्निकली जे आहेत ना तेच सांगतील तुम्हाला. ठीक आहे आता आपण घरी नाही जात सर. तुम्ही इथं जर राहताय थांबा सर. काय विषय नाही. नका नका ते चुकीचं होईल. प्लीज प्लीज ते काय माझा विषय नाही. आपल्याला हे बघा चुकीचं होईल. लायसन्स तुम्ही पाहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हटले ना बाबा नाही नाही काय अहो सर ऐका ना मी अधिकारी नाहीये. प्लीज 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 अधिकारी नाही पण तुम्ही दाखवताय म्हणजे तुमच्याकडे असल्याशिवाय दाखवते का कुणी? असल्याशिवाय दाखवते का? असं काही नाही या खाली. आणि तुम्ही जे म्हटले ना का तुमची हे नाहीये, तुम्ही या माझं म्हणणं आहे. विरोधकांना तुम्ही आज जे तुम्ही बातमी लावली ना आमची, हातोडा परवानगी नाही, बेकायदेशीर केराची टोपली दाखवली, तर आमच्याकडे काय परवानगी आहेत हे तुम्ही पाहिलं तर बरं होईल ना. आम्ही स्वतः तर घेऊन फिरू शकत नाही बाबा ना. अरे माझ्याकडे परवानगी आहे, माझ्याकडे परवानगी आहे. अशा मंचर शहरामध्ये अनेक अशा इमारती आहेत ज्या त्याची अधिकृत अशी काही घेतली नाही किंवा त्रुटी आहेत. आता मंचरमध्ये काय आहे याच्याशी मला घेणं देणं नाही. माझं आहे का नाही ते मला सिद्ध करायचं आहे. माझ्यावरती कारवाई केली ना, माझ्याकडे ते सगळं रेकॉर्ड हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. तुम्ही 2 मिनिट या. आता हे प्रोडक्शन कुठं बंदच का कुठं आता तुम्हाला काय दिसतंय इथं? मग आता हे बापरे. हा? बाजूचा पण प्लॅन्ट आपलाच आहे का सर? सर इथे बसतो मी. ओके. अच्छा हे कार्यालय आपलं. मला वाटलं निवासस्थानी की काय. काय त्रास द्यायचं काम चालू आहे का कसं आहे काय सांगताय? तुम्ही बोलू शकता, आम्ही काही बोलू शकत नाही. त्यांना जे पाहिजे आम्हाला सिद्ध व्हायचंय. आज तुमचा उल्लेख झाला त्यानंतर तिथं गेलो मी विचारलं नक्की काय विषय आहे. अनेकांनी असं सांगितलं का हे जे आहेत
थोरात हे काही जे गिरगाईवाले आहेत त्यांचं प्रत्यक्षात दुधाचं उत्पादन कमी आहे, परंतु हे थोरातांच्याच इथून दूध घेतात. मग थोरात तिकडच्या ज्या डेऱ्या आहेत त्यांच्याकडून दूध उचलतात आणि त्यांना ते ब्रँडिंग करून देतात A2चं, आणि हेच A2 दूध लोकांना जातं. प्रत्यक्षात ते A1 असतं. मला कुठला देऊ आता मी? आजचं जे तुम्ही म्हटले ना हां, पेने ऑर्डर, आता ही वाचा तुम्ही. आता हे उपविभागीय म्हणजे प्रांत अधिकारी, कारण की आपल्याकडं PMRDA च्या हातात नसल्यामुळं आता PMRDA इथपर्यंत आले, पेटपर्यंत नाही का, तर त्यामुळं आपल्याला जी काही NA किंवा बांधकाम परमिशन असेल ती प्रांताकडून घ्यावी लागते. त्याच्यामध्ये आपण वाचून पाहिलं तर औद्योगिक मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट प्रयोजनासाठी अकृषक बांधकाम परवानगी मिळण्याबाबतचा तुमचा अर्ज केला होता. मी शेवटचं वाचतोय काय म्हणतायत ते. याच्यामध्ये बरेच अटी नियम टाकलेले आहेत याच्यामध्ये, आणि त्यानुसार तुम्हाला ती देण्यात आलेली आहे परमिशन. एक मिनिट, ही पहिली परमिशन आहे. आपण वाढीव काम केलं ना त्याची देतो तुम्हाला. मग हे जे तुमच्याकडे जे आहे वाढीव कामाचं जे आहे, सारंग कोडलकर होते का त्यावेळी प्रांत? हां हां अच्छा, हां, हीच आहे ती, बरोबर हो. सारंग कोडलकर. मग यांनी बोगस केलं की ही 2005ची ऑर्डर आहे सर. कोडलकर नसतील, सारंग कोडलकरने दिलेली आहे तुम्हाला. हे खेडला जे प्रांत काढलं होतं तिकडचं आहे ते. ठीक आहे, तुमच्याकडे जे आहे ते काय एवढा विषय नाही आहे, ते चेकच केलं पाहिजे. एवढा विषय आहे नाही, म्हणजे आम्हाला नाही ना आवडत ते. हे आपण जर पाहिलं तर आपल्याला प्रांत अधिकाऱ्यांची दुसरी ऑर्डर दाखवत आहे तर ती एकूण 11,800 चौरस मीटर आहे. त्यापैकी 5,100 चौरस मीटर क्षेत्रामध्ये मिल्क कलेक्शन अँड चिलिंग युनिट साठी मंजुरी मिळते. दुधाचं संकलन आणि थंड करणं, बल्क कूलर आपण ज्याला म्हणू शकतो, त्यासाठी बांधकाम नकाशांना परवानगी दिली आहे. बरोबर आहे. आणि बरेच आपले पार्टनर आहेत सर, असं दिसतंय हे नाही, वाचून. आमच्या घरचे लोक आहेत. घरचीच लोक आहेत का? तर हे दिसतंय त्याच्यामध्ये परमिशन तर दिलेली आहे. बरोबर, होय होय. परमिशन झाली. 5,100 चौरस मीटर बरोबर बरोबर आहे. तर हे नकाशे त्याचे, हे मोजणीचे नकाशे. मग याचं म्हणणं काय, तुमची तर बरेच फायदाच रेडी आहे सर, असं पण नाहीये का तुम्ही असंच बांधकाम केले? नगरपंचायत अधिकारी आहेत ना, त्यांनी यावं आमच्या समोर, बसावं आणि हे खरं हे खोटं हे दाखवावं यांनी. गुन्हा दाखल करायचं कारण काय? नक्की ठीक आहे, काय असेल आमचं तेच म्हणणं आहे. काढून टाका, गुन्हा दाखल करा. आणि हा हिशोब आहे सगळा त्याचा. आमचे हिशोबाची कागदपत्रं राहू दे तुमची. आजलाय पण 16,100 स्क्वेअर फीट आमच्याकडं परवानगीपेक्षा शिल्लक आहे. हे ऑन कॅमेरा सांगतोय मी. जी परवानगी आहे ना तुमची त्याच्यापेक्षा शिल्लक आहे. आणि आम्ही कशाला वाढी म्हणून, आमच्याकडे जर जमीन 86 गुंठे 32 गुंठे एवढे वर्ष धंदा करतो आम्ही कुणाकडे अतिक्रमण केलं आहे काय यांनी, मग याच्या जागेत अतिक्रमण आहे त्याच्या जागेत, आणि आमच्याकडे जागा असताना आम्ही कशा करता हे करू. आम्ही हे काम केलं जे याच्यानंतर केलं, त्याची मंजुरी मागितलेली, त्याचे नकाशे जोडलेत. वाढीव काम का जे केलं आहे ना त्याचे 1.5 वर्षापूर्वी फाईल दिलेली आहे आपण नगरपंचायतला. त्यांचं म्हणणं काय त्या प्रांतांचं, त्यांनी काय असं, आता हे प्रांत आल्यानंतर आम्हाला तर बोलवलं सुद्धा नाही, आम्हाला कुठली नोटीस नाही आहे. याच्या अगोदर पण अशीच प्रकरणं आहेत बोगस. त्याच्यामध्ये तसं जे आम्ही खरेदी खत केलेला 5-5 वर्ष झाली, त्या खरेदी खतावर यांच्याच कार्यकर्त्यांनी खरेदी खतं केली
आणि ते निकाल आमच्या विरुद्ध परत आमच्या बाजूने लागून त्यांनी अजूनही आमच्या म्हणजे प्रांताची ऑर्डर असताना सर्कलनी त्याची नोंद घातलेली नाही आमच्या खरेदी खात्याची. आणि तशा प्रकरणामध्ये थेट तुमच्या सारख्या दुसऱ्या प्रकरणाची नोंद होते ना, फक्त तुमचंच प्रकरण बाजूला काढलं जातं. काढून ठेवलेलं आहे ना ते आमचं प्रकरण. बाकीचे होते नाही होते मला त्याच्याशी काय घेणं नाही, पण आमच्या स्वतः खरेदी केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रांतांनी जर ऑर्डर दिलेली आहे त्याचं जर फेरफारची नोंद घाला तर त्याचं कामच आहे सर्कलचं नोंद घालणे, आदेशाचं पालन करणं. आता अजून कुठलं लायसन्स तुम्हाला पाहिजे? नाही 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 काय गरज नाही सर, जे काय आहे ते आहे. फक्त मला काही माहिती घ्यायची होती सर का या आपल्या परिसरामध्ये जे काही A2 आणि A1 जे फसवणूक होती त्याच्याबद्दल जरा आम्हाला माहिती पाहिजे. उलट आम्ही याचं स्वागत करतोय की बाबा हे चांगलं आहे, या ज्या गोष्टी चालल्यात ना त्या अत्यंत चांगल्या आहेत का याचं हे लागलंच पाहिजे सोक्ष मोक्ष. आमचा धंदा वाढेल ना त्यांनी, आम्हाला धंदा चांगला करायचा आहे, आम्हाला काही अडचण नाही त्याची. इटून फिटू आम्हाला नाही. जी गरीब लोक येत आहेत त्यांचं ते पॅक करून नेत आहेत आणि त्यांचं स्टेटमेंट पण आहे काही आम्ही आणलेलं आहे, आम्ही आमच्या लॅबमध्ये चेक केलं आहे. आता कसं झालंय थोडंसं तुमचं म्हणणं आहे की ती लोक गरीब आहेत ते जे गिरगाई पाळणार ओके, परंतु लोकांचं असं म्हणणं आहे, हे तुमचं मत आणि लोकांचं फरक आहे. त्यांचं काय म्हणणं आहे का ही जी लोक हे शेती जनावर पाळतायत यांचं दुधाचं प्रोडक्शन किती आहे? जुन्नर आंबेगाव मध्ये 7-8 हजाराच्या वर प्रोडक्शन नाहीये. मग ते विकतातही कमीच ना, ते कुठं जास्त विकतायत. आता आमचं संकलनच जर माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. हे बघा आता जुन्नर आंबेगाव मध्ये गिर गाईचं संकलन 7-8 हजार लिटरच्या वर नाही, तर विरोधकांचं किंवा बाकीच्या लोकांचं असं म्हणणं आहे की हे काय करतात, मिल्क घेतात, सॉरी क्रीम घेतात कुणाकडून, समजा तुमच्यासारख्या डेअरी याच्याकडून, आणि ते क्रीम स्वतः ते त्याचं तूप बनवतात आणि 3,000 रुपये किलो या दराने ते विक्री करतात. काय सांगून, तर हे A2चं दूध आहे, गिरचं दूध आहे. आणि असं असून पण नाही ऐकून तर घ्या माझं, म्हणजे जे काय आहे ते, आणि तुमच्याकडूनच दूध घ्यायचं जर्शीचं आणि पिशव्या द्यायच्या A2च्या, तुम्ही पण त्याच्यात सामील होता आणि तुम्ही ते दूध पिशव्या त्यांना करून देता 2 पैशाच्या आमिषानं. असं आमचं काय 2 पैशाचं आमिष, आमची बिलं बघा काय आहेत ते. आमचे बिलं जे आहेत ना ते आम्ही दाखवले त्या अधिकाऱ्याला, ते त्यांना सगळ्यांना बिलं दाखवलीत. आमचं कुठलं वाढीव बिल नाही त्याच्यामध्ये, बा आम्ही जास्त रेटने विकलंय, कुठलंच बिल नाही, बिलिंग आहेत आमच्याकडे. म्हणूनच मी म्हटलो की A2चं आहे का A1चं याची ग्रेडिंगचं कसं काय होतं, तर तुम्ही म्हणता टेक्निकल व्यक्तीला माहिती नाही. टेक्निकली म्हणजे ते जे आणतात ते त्यांचं ते पॅक करून नेतात, त्यांच्या जबाबदारीवरती पॅक करून नेतात, त्यांचे ते सॅम्पल घेतात, त्यांचे चेकही करतात, इथली लोकही करतात चेक. आज तुम्हाला माहिती आहे बंद आहे इथे, सगळं बंद आहे, कोण नाही आहे, त्याच्यामुळे ते आता दुसरीकडे कुठंच नाही चालू होतं तुमचं काय, कुठं चालवणार, कुठं चालवायचं ते. आम्हाला जर निलंबन आहे तर ते चालवायला परवानगीच नाही आहे ना. गपचूप वगैरे दुसऱ्या ठिकाणी असं गपचूप काय करायचं, तो काय किराणा मला धंदा उचलला आणि नेला आणि कुठं चालू केला असं चालू करता तुमच्या येतं. ब्रँडचं नाव काय सर? आकांक्षा. आकाश की आकाश? आकांक्षा. फक्त माझी विनंती काय सर, हे A2 आणि A1 तुमच्या काय भेसळीचं काय तसं काय कोणी आरोप नाही केला, फक्त म्हणणं काय आहे का A1 आणि A2 मध्ये इथं कपडे चालते. ते पण मी सांगितलं ना, तुम्ही खात्री करा, त्या लोकांमध्ये जा बाबा, त्यांचं दूध आहे की नाही ते बघा. आणि लय केलं असतं तर अरे सगळ्यात तालुक्यात कमी संकलन आमचं आहे तरी एवढा त्रास होतोय, आणि आम्ही प्रामाणिकपणे गेली 28 वर्ष 27 वर्ष धंदा करतोय. कारण की वळसे पाटलांनी थेट त्याच्यामध्ये बोलल्याची चर्चा खूप झाली. तुमची 15 लाख 20 लाख 25 लाख 50 लाख 80,000 40,000 आम्ही एवढे वर्ष झालं प्रामाणिकपणे असे जर धंदे केले असते तर आतापर्यंत झाले असते आमचे 50,000 60,000 संकलन झालं असतं. FDAचं तुम्ही मला दाखवू शकाल का सर? 100% दाखवतो, 100% दाखवतो, काहीच नाही त्याच्यामध्ये. यापूर्वी कधी अशा अधिकारी इन्क्वायरी इन्स्पेक्शन करत नव्हते का सर? येत होते, जाऊन सांगत होते हे आहे ते करा हे करा, होते ना, येत नव्हते असं नाही विषय. पण ही जरा थोडी आक्रमक कारवाई सुरू आहे असं तुम्हाला? हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. ही कारवाई जी आहे ही काय चुकीची नाही आहे, याच्यातून चांगल्याच गोष्टी तयार होणार आहेत.
वेगळं काय हे होणार नाही त्याच्यावर. हे जे पाठीमाग बॉटल आहे हे काय मिल्कचं काय शेक आहे का जर तो बॉटल त्या हो ते आपलंच आहे का प्रोडक्शन? फ्लेवर्ड मिल्क आहे. आपलंच आहे का प्रोडक्शन? साहेब तुम्ही खूपच म्हणजे पारदर्शक दिसताय. दुसऱ्या एखाद्याने म्हटलं असं काय नाही ते बघा असं तुम्ही वाचा ना, खूपच काय नाही हरकत नाही मध्ये. पारदर्शकतेने दाखवलंय, कुणी दाखवत नाही असं. आणि हे जाहीर करावं अशी माझी इच्छा नाही. तुम्ही पहा, तुमची खात्री करा. नाही हे प्रसिद्धीसाठी नाही नाही केलं नाही नाही. नाही, जे काय आहे ते आहे. प्रसिद्धीचा नाही विषय. काय होतोय आता परवाना निलंबनचं एक पत्र आहे, तुम्ही जरा इकडे येऊन दाखवलं तर बरं होईल. हे बघा, आणि 7/7/2026 रोजी हे परवाना निलंबनचं पत्र आहे. त्यांनी जे काही अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्राचे पुणे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की आवारात पुरेशी वायुविजन व्हेंटिलेशन केलं नाही. ठीक आहे. कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी दरवाजे घट्ट बसवलेले नाही. घट्ट बसवायचे एकदम पॅक. अन्न आस्थापनेकडे अद्ययावत FSSAI परवाना आहे, पण तो ठळक ठिकाणी प्रदर्शित केला आहे. म्हणजे काय समजलं नाही मला हे. पार्शली म्हटलं ना त्याच्यामध्ये, तो अजून ठिकाणी अजून व्यवस्थित हा पाहिजे. अजून पाहिजे. हा ठीक आहे. तो आहे म्हणजे पण तो मोठ्या 4 अक्षरामध्ये मोठा लावा. पाहिजे असं. हा. अन्न साहित्याची तपासणी प्रयोगशाळेत मान्यताप्राप्त प्रयोगशाळेद्वारे केली जाते. नोंदी तपासा. नॉन कम्प्लायन्स म्हणजे काय? जे त्यांनी ते जे आपण करतो त्याचं रजिस्टर रेकॉर्ड ठेवलेलं नाही ते ठेवायला पाहिजे. ओके. अच्छा. वैयक्तिक स्वच्छता सुविधा उपलब्ध आहेत. ते अजून व्यवस्थित पाहिजे. पार्शल म्हटलं ना त्यांनी त्याच्यात. पार्शियल कम्प्लायन्स. ओके. कंसामध्ये दिलंय. पिण्यासाठी पाणी उत्पन्नाचा घटक म्हणून अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या भागावर वापरले जाते. दर 6 महिन्यांनी गुणवत्तेची तपासणी केली जाते असा नियम आहे. नोंदी तपासल्या जाते म्हणतात अर्धवट आहे. आता आपण काय करतो का आपल्याला माहित नव्हतं किंवा अज्ञान म्हणा, आपण त्या तपासणी ज्या प्रयोगशाळेत करायची तिथे केलेली नाही. इथून पुढे आपण ती करून घेऊ आणि गरजेचं आहे ते. ओके. पाण्याचं म्हणजे टेस्ट आमचं करायची. objection नाहीये. तुम्ही स्वतः टेस्ट करू शकत नाही. मान्यता प्राप्त प्रयोगशाळेतच करायची. हो, हो. आणि हे गरजेचं आहे म्हणजे कामगारांच्या तुमच्या आणि अजून काय म्हटलंय 8 नंबरला म्हणजे 7 नंबरला, अन्न आस्थापनेची रचना कामासाठी पुरेशी जागा प्रदान करते. धूळ कचरा कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी देखभाल व स्वच्छता राखण्याचा अनुमती देते. तर ते म्हणतात ते पण अर्धवटे. म्हणजे बरेच असे विषय आहेत. आणि हे जर विषय आता हे वाचलं तरी 1 तास लागेल. आणि असं नाही आहे की नाहीच आहे काही, असं यांनी काही केलंच नाही आहे. तर जे काही स्वच्छता वगैरे राखली पाहिजे यांच्या नियमानुसार, त्याच्यामध्ये हे थोडे अपयशी पडलेले आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी ही सगळं जे काही झालेलं आहे. आता सदर ठिकाणी A2 मिल्कचे भरलेले सील बंद पॅकेट आढळून आले, तथापि सदर दुधाचा पुरवठादाराबाबतचा कोणताही अभिलेख आढळून आला नाही. म्हणून माझा प्रश्न तोच होता की आपल्याकडे A2चं आहे, मग तो A2 दूध तुम्हाला कोण देतं? तुम्ही नाव बी अर्धवट सांगितलं. तुम्ही म्हणले बुटा सिंग का काय नाव घ्यायचं तुम्हाला नाव म्हणजे तुम्हाला त्यावेळी त्या अन्न औषध प्रशासनाच्या विभागाला ही माहिती सादर करता आली नाही. ते केले ना आपण ते यांनी असं लिहिलंय. त्याचा हे बघा, सदर ठिकाणी A2 मिल्कचे भरलेले सील बंद पॅकेट आढळून आले, तथापि सदर दुधाच्या पुरवठादाराबाबतचा कोणताही अभिलेख आढळून आला नाही. आता मला सांगा, तुम्ही म्हणता का बुटा सिंग का काय XYZ तो व्यक्ती आपल्याला दूध A2 देतो, पण त्याचे काय अभिलेख आहे आपल्याकडं? असं यांचं अभिलेख आता त्याचं दूध आलं, नाव सुद्धा त्याचं तुम्हाला माहित नाही. थांब 2 मिनिट थांबा, लगेच नाव देतो तुम्हाला मी जरा. त्याची काय अभिलेख आहे का? त्याची काय बिल आहेत का? काय आहे? किती लिटर आलं? त्याची नोंदी आहेत का? म्हणजे असं अन्न व प्रशासन विभागाचं म्हणणे आहे ना, देतो का तुम्हाला मी ते. म्हणजे काय त्यांचं म्हणणं आहे की इतर डेअऱ्यांची उत्पादने आहेत, समजा अक्षरा धरू किंवा समजा गोवर्धन धरू एक्झाम्पलसाठी, तर त्यांचं बी आपल्याकडं पॅकिंग होतं असं, तसं काय यांचा अर्थ निघतोय.
अक्षराचं नाही नाही, एक्झाम्पल ॲज अ इथं काय म्हटले 74 नंबरचा मुद्दा का तपासणी वेळी आढळून आले पॅकिंग ही त्या डेअरीची पूर्व परवानगी अथवा या संदर्भात असणारे ॲग्रीमेंट न करता केल्याचे दिसून आले. तसे पुरावे पॉलिथिन बॅगसाठी 20 प्रकारचे रोल तसेच पॅकिंग स्वरूपात आपल्या डेअरीमध्ये इतर डेअरी यांच्या नावाने पॅकिंग व विक्री होत असल्याचे आढळून आले. हे म्हणणे त्यांचं बरोबर आहे ना. साने डेअरीचं पॅकिंग आम्ही गेली 16 वर्ष करतो. थोटे डेअरीचं पॅकिंग आम्ही गेली 10 वर्ष करतो. त्याच्यानंतर गोयल डेअरीचं पॅकिंग आम्ही करतो. ह्या ज्या नामांकित डेअऱ्या ज्या आहेत त्याचं पॅकिंग करतो ना आम्ही. आणि त्यांचं आमच्याकडं ॲग्रीमेंट पण आहेत त्यांची. त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही काही, करतो आम्ही. ॲग्रीमेंट वगैरे नाही असं म्हणणे की त्या दिवशी आता तुम्हाला लगेच कुठून काय, आता तुम्ही मला विचारताय. हां म्हणजे आता आम्ही दिलीत ती सगळी ॲग्रीमेंट नेऊन दिलीत. आता कंप्लायन्स करायला सांगितलेत ना, ते कंप्लायन्स करायला सांगितलेत. त्या दिवशी काय सगळं लगेच हे नसते नाही ते. बरं आम्ही त्यांचं करतो. त्यांचे आमच्या अकाउंटला रोजचं बिल जातं त्यांच्या अकाउंटला. त्यांच्या अकाउंटमधून आम्हाला पैसे येतात. जर आम्ही आमचंच त्यांच्याच नावाने आम्ही करत असतो तर त्यांच्या बँक अकाउंटमधून आम्हाला बिल आले पैसे आले असते का? स्वतःचं पॅकिंग का करत नाही स्वतःच सर? आता तुम्ही जे नाव घेतलं ते स्वतःचं पॅकिंग का करत नाही? पुण्यामध्ये शहरीकरण झालं. साने डेअरी भांडारकर रोडला नामांकित डेअरी होती. आता त्यांचं बंद केलं त्यांनी. त्यांना इकडनं चांगलं परवडतं इकडनं चालू केलं त्यांनी. फक्त ब्रँड त्यांचं, दूध तुमचं. हो बरोबर आहे ना. मग अशा कोणत्या डेअरीला देता तुम्ही? छोटे साने, अजून गोयल डेअरी आहे. ओके. तुमचं अजून 1-2-3 डेअऱ्या आहेत पुण्यातल्या. मग आता हे जे A2 चं सीलबंद पॅकेट जे आढळून आले त्याच्याबाबत पुरवठादाराबाबत काही अभिलेख आढळून आला नाही असा सगळ्यात मोठा हा मुद्दा आहे. मग आहे ना, आम्ही सांगितलं ना आमच्याकडे आहे ना तो दाखवायला. मग आहे का ते प्लीज दाखवलं तर बरोबर. कोण आहे बुट्टा सिंग काय? आंध्रात काय नाव आहे रे त्याचं? हां काय बुटाबाई हमाबाई सोहला. आणि याचं किती आहे दूध बिल? त्यांचं कमी जास्त होतं. कधी 1000 येईन, कधी 800 येईन, कधी 900 येईन, असं कमी जास्त दूध असतं त्यांचं. तर याच्यामध्ये आकाश डेअरी मंचर पिंपळगाव रोड यांनी जो विधिग्राह्यता 20/6/2031 पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात येत आहे. निलंबन कालावधीमध्ये आपल्या पेढीमध्ये कोणत्याही प्रकारचा अन्य व्यवसाय करू नये. केल्यास कारवाई होईल. त्रुटींची दोषांची पूर्तता केल्यानंतर लेखी स्वरूपात पुरावे सादर करा. आणि जर याच्यावर अपील करायचं तर ते बांद्र्याला त्यांचं जे ऑफिस आहे तिकडे करा, आयुक्तांकडे म्हणजे थेट. आणि आता तुम्ही हे सगळं केलेलं आहे. तर ही सगळी जी काही माहिती आहे ती आपण घेतलेली आहे. जे काय विषय होता, जी काय बाहेर चर्चा होती आणि वळसे पाटील स्वतः बोलल्यामुळे या चर्चेला खऱ्या अर्थाने ऊत आलेलं आहे. खरं तर काही ज्या काही गोष्टी आहेत त्या स्वच्छतेच्या दृष्टीने ते पाळायच्या त्या त्यांनी पाळलं नाही आणि त्यांनी मनमोकळेपणाने त्यांनी कबूलही केलं. आणि एक 74 काहीतरी मुद्दे काढलेले आहेत त्याच्यामध्ये. शक म्हणू शकतो आपण, शक किंवा काय, तर त्याची परिपूर्ती करण्यासाठी दिली. परंतु खऱ्या अर्थाने साहेबांना विनंती आहे, A1 आणि A2 ह्या दुधामध्ये प्रचंड फसवणूक सुरू आहे आणि आपल्या डेअरीमधून असं होऊ नये ही फक्त तुम्हाला विनंती. माझं सामाजिक आणि व्यावसायिक जर आयुष्य पाहिलं तर आम्हाला ह्या गोष्टी आवडत नाही आहे. असं काही आम्ही सांगितलं का जे झालं आहे त्या ज्या गोष्टी होतात त्या येतं आहे त्यांच्याकडनं, ते करून जातात. त्यांचा ग्रुप येतो, घेऊन जातात दूध. काळजी घ्यावी असं लोकांचं म्हणणं आहे का ती लोक थेट चुकीचं करतायत. आता सगळीच लोक चुकीचं करतील असं काय आहे? फक्त ग्रेड आपण चेक करूनच केलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की ते त्यांच्या जबाबदारीवर करताय. त्याचा अभिलेख पाहिजे, त्याचा रेकॉर्ड पाहिजे, त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. 100% खरं आहे ते. म्हणजे आमचा काय ह्या गोष्टीला विरोध नाही आहे. त्याचं ठीक आहे, आपण रेकॉर्ड करून ठेवू, त्याचे सगळ्या गोष्टी रजिस्टर करू किंवा चेक करू, डे टू डे चेक करू, हे सगळं होईल ना, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला पाहत राहा शिवाय न्यूज मंचर.